अशी पाखरे येती. अशी पाखरे येती, अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी चालती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी चालती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती. अशी पाखरे येती. चंद्र कोवळा पहिला बहिला, चंद्र कोवळा पहिला बहिला, झाडा मागे उभा राहिला, झाडा मागे उभा राहिला. जरा लागुनी जाय उजळुनी, जरा लागुनी जाय उजळुनी, काळोखाच्या राती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती. फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले. फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले. नवते नंतर परी निरंतर, नवते नंतर परी निरंतर, गंधित झाली माती. अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती. एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. देवघरातील समयी मधुनी, देवघरातील समयी मधुनी, अजून जळती वाती. अशी पाखरे पाखरे. कटिबद्ध राहून आयुष्यभर आम्हाला एक पुढेल अशी शिदोरी ज्यांनी आम्हाला दिली, असे सर्व गुरुजन वर्ग की जे आम्हाला इयत्ता 12वी वर्गामध्ये शिकवण्यासाठी कार्यतत्पर होते. आजही ते तेवढेच कार्यतत्पर त्या ठिकाणी दिसून येत आहेत. व्यासपीठावरती उपस्थित या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय जयसिंगरावजी देशमुख साहेब,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, तसेच आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं नेतृत्व विद्यापीठ स्तरावरती ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय जयसिंगरावजी देशमुख साहेब, उपकेंद्र असेल, विद्यापीठ असेल. विशेष म्हणजे आमच्याच वाणिज्य शाखेचे असल्यामुळे सरांच्या बाबतीमध्ये एक विशेष आदर आणि जिव्हाळा त्या ठिकाणी आमच्या बाबतीमध्ये आहे. आणि एकंदरीतच उस्मानाबाद जिल्ह्याची बाजू हे विद्यापीठामध्ये सक्षमपणे मांडण्याच्या दृष्टीने सुद्धा सरांचं कार्य महत्त्वपूर्ण आहे. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय प्राध्यापक की ज्यांचं बिना सहकार नाही उद्धार असं ज्यांना म्हटलं जातं, असे आदरणीय हंगारकी सर, ज्यांचं वाक्य आज देखील आमच्या कानामध्ये त्या ठिकाणी कळवत आहे. आमचे चिव्या म्हणजे चिकण्याचा व्यवसाय हा विषय शिकवणारे सगळ्यांना आज देखील आठवत आहे. तर वेगवेगळ्या विषयाचे शॉर्ट फॉर्म असतात. असे आदरणीय कुलकर्णी सर, सचिवाची कार्यपद्धती काय आहे हे आज सुद्धा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभे राहते. त्याचबरोबर आमच्या मराठी विषयाच्या मॅडम आदरणीय नामदास मॅडम, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला परकीय भाषा शिकवली. खरं तर 10वी पर्यंत 12वी पर्यंत आपलं आयुष्य ज्या विषयाला घाबरतो आपण सर्वजण, असा अत्यंत कठीण असा विषय ज्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये शिकवला. एका शब्दाला 10 अर्थ ज्यांना माहीत होते आणि ते सांगायचे, असे आमचे इंग्रजीचे आदरणीय सोमवंशी सर. त्याचबरोबर MCVC विभागातील बरेचसे विद्यार्थी आमचे जे आहेत, बायफोकल MCVCचे विद्यार्थी आमच्याकडे लँग्वेजचा पिरियड करण्यासाठी यायचे. आणि त्यांच्या निमित्ताने सुद्धा की जो अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभ्यासक्रम MCVC मानला जातो, त्याचे सुद्धा आदरणीय प्राध्यापक लहे सर आणि प्राध्यापक पुणे सर, ज्यांना जोडगोळी असे संमत होतो आम्ही त्यावेळेस, आज देखील त्याच पद्धतीने ते वावरत आहेत आणि त्याच पद्धतीने ते आज उपस्थित देखील त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य आदरणीय नागरगोजे सर, माजी विद्यार्थी मेळाव्याचे समन्वयक प्राध्यापक केशव क्षीरसागर सर, ह्या सर्वांना, त्याचबरोबर आमच्या पॉलिटिकल सायन्स विषयाचे आदरणीय साखरे सर, डॉक्टर साखरे सर, हिंदी विषयाच्या आदरणीय शेळके मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर अर्थशास्त्र विज्ञान विषयातील एक तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक मारुती लोंढे सर, या सर्व मान्यवरांचं, तसेच तब्बल 20 वर्षांनी आदरणीय शेळके सर, त्यांचं मी नाव विसरलो, आदरणीय शेळके सर, त्यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खरं तर बऱ्याच वर्षांनी आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि आज एकमेकांना चेहरे सुद्धा बऱ्याच जणांचे ओळखू येत नाहीत अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. जे विद्यार्थी संपर्कात आहेत त्यांचाच फक्त संपर्क सगळ्यांना आहे. परंतु ज्यावेळेस कॅम्पसमध्ये आलो त्यावेळेस बऱ्याच जणांना प्रश्न मनामध्ये होता की हा विद्यार्थी नेमका कोणता, असा सुद्धा त्या ठिकाणी संभ्रम मनामध्ये निर्माण झाला होता. परंतु ज्यावेळेस एकमेकांशी आवाज ऐकला, गप्पा ऐकला, त्यावेळेस मनातील शंका कुशंका सगळ्या निघून गेल्या आणि त्याची ओळख परत एकदा नव्याने त्या ठिकाणी पटलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं संयोजक असणारे सचिन शिंदे, गौरव बागल, सुजित बागल, या सर्वांचे देखील मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत ते गेटकेन उमेदवार आहेत, बिगर सभासद आहेत ते आदरणीय भोसले सर, या सगळ्यांचं मी या ठिकाणी आज स्वागत करतो. अधिक त्या ठिकाणी व्यासपीठाची वेळ न घेता कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सचिन शिंदे पण त्या ठिकाणी
आपण कार्यक्रमाच्या प्रास्ताविक त्या ठिकाणी अगोदर घेत आहोत, त्यानंतर मग सत्कार त्या ठिकाणी घेत आहोत. जी रूपरेषा आपल्याला महाविद्यालयाने दिलेली आहे त्या रूपरेषेनुसार आपण त्या ठिकाणी कार्यक्रम नियोजित करत आहोत. तर मी सचिन शिंदे, उद्योजक सचिन शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे सर्व मित्र, ज्या वेळेस मी सुरुवात केली आम्ही सगळेजण बसलो होतो. याच्यामध्ये विनायक नलावडे, मी, प्रमोद उमरे, उमेश भोसले, गौरव वागल. त्यावेळेस एक विषय ठरला की आम्ही अशाच गप्पा निघत असताना आपला 2003चा तो क्लास आठवला. आणि ह्या धावपळी जीवनामध्ये सगळेजण परत कसे भेटतील याच्यावर एक विषय ठरला. आणि माझ्या मनात आलं की चला आता आपण एक वेळेस आपण ट्राय करू, गेट टुगेदर आपण घेऊ म्हटलं. मग ग्रुप काढायचा ठरला. पहिला ग्रुप काढला, कॉन्टॅक्ट कुणाचेच नव्हते. आज मला सुद्धा भेटल्यानंतर खूप आनंद झाला सगळ्यांना. आणि कॉन्टॅक्ट ज्यावेळेस जे कॉन्टॅक्ट भेटत होते, एक दोन भेटत होते, ग्रुप मोठा झाला. ग्रुप माझ्या माहितीने 73-75वर ग्रुप गेला. पण ज्यावेळेस फायनल यायची वेळ झाली त्यावेळेस मात्र 30, 25, 20 असं होतं. पण आमचा एक आकडा फिक्स होता की 45+100% होणार. आणि आज 45+100% झाला. याचा सगळ्यात मोठा आनंद मला. धावपळीच्या जीवनामध्ये सगळेजणच इथं कोणी जॉबला आहेत, शिक्षक आहेत, उद्योजक आहेत. माझा मित्र पवन यादव जो PSI आहे मुंबईला, आणि लखदिवे, परत अश्विन मुंबईला फोन केल्यानंतर आवर्जून म्हणले सचिन तू असेल, तू केलं, आम्ही 100% येऊ. आणि ते बेळंबे सगळे जेवढे बाहेर पण जेवढे विद्यार्थी होते त्यांनी सगळ्यांनी मला प्रतिसाद दिला. आणि सगळेजण म्हणले सचिन तू कर, आम्ही सगळेजण 100% येऊ. आणि ज्या वेळेस कार्यक्रम ठरला, आम्ही गौरव बागल सर, आम्ही देशमुख सरांना भेटलो. पहिल्या शब्दामध्ये सरांनी सांगितलं जो तुम्ही कार्यक्रम करतो अति चांगला कार्यक्रम आहे, तुम्ही 100% करा. सरांनी आज पण सकाळी मी 8:30 वाजता इथं आलेलो आहे. माझ्या अगोदर सर होते आणि सर पूर्ण करून मला सर म्हणले की पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे मी सगळं सांगून ठेवलेलं आहे. तर आपल्याला कॉलेज परत लोंढे सरांचं थोडंसं आठवण नाव लक्षात नाही आलं, कारण एक वेळ तर सगळे माझ्या समोर जे चेहरे दिसतात ते असे चेहरे आहेत 12वीच्या नंतर 21 वर्षांना आम्ही भेटतोय. तर जे आम्हाला सर्व सरांनी ज्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो की बाबा आम्हाला एवढं सहकार्य तुम्ही केलेलं आहे. आणि एक सांगायचं झालं, मीही उद्योजक आहे, माझंही मार्चेंट आहे. गोविंद जमदाडे माझ्या भावासारखा माझ्यासोबत आहे, जो माझा अकाउंटिंग सगळ्या गोष्टी बघतो. तो सुद्धा संध्याकाळी म्हणला एवढं काम असताना, एवढं टेन्शन असताना सुद्धा तुम्ही वेळ काढतो, म्हणजे मी वेळ काढतो. तर मला सांगायचं तात्पर्य एकच की आपण जरी कितीही बिझी असलो, आपण आपल्या बिझनेसमध्ये, उद्योगामध्ये सगळे आपण एकमेकांमध्ये भरपूर बिझी आहोत, पण तरी सुद्धा आज ज्या वेळेस सगळेजण आले तर सगळ्यांचे चेहरे बघतोय मी, प्रत्येक मुलाचे. ज्यावेळेस त्यांची भेट आहे, असं कोणीच मुलगा लांबून भेटला नाही किंवा काय चाललंय हातात हात दिला नाही, असा एक जण पण भेटलेला नाही. जो भेटला तो मनापासून भेटला. 7च मुले आहेत पण अख्ख्या 35 मुलांना बाहेर पडल्या. सगळ्यात आवाज जास्त त्यांचा आहे. कॅन्टीन मध्ये पण आवाज जास्त त्यांचाच आहे, कोर्ट मध्ये पण आवाज जास्त त्यांचाच आहे. मी इथं बोलवलेलं हे सार्थक झालं असं सुद्धा मला वाटतं. वेळ काढून सगळेजण आलात, मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि एक सांगतो फक्त सगळ्यांना की जरी तुम्ही कितीही बिझी शेड्यूल मध्ये असाल तर आज सगळ्यांचा ग्रुपवर कॉन्टॅक्ट आहे, एकमेकाला कॉन्टॅक्ट करा, एकमेकाला भेटत जावा. पुण्याला काही मित्र आहेत, मुंबईला काही मित्र आहेत, धाराशिवला काही मित्र आहेत. जिथं कोणी गेलं ना त्या टायमाला त्या आपल्या मित्राला भेटल्यानंतर जो आनंद आहे तो कुठल्याही पैशामध्ये आनंद मिळणार नाही. आज तोच वर्ग आहे, तोच क्लास आहे, तेच मित्र आहेत, आपले शिक्षक तेच आहेत. आजचा दिवस
सगळं टेन्शन सगळं सोडून आपण आज एक दिवस पूर्ण सगळेजण मिळून आनंदामध्ये घालू आणि इथून पुढे असंच सोबत राहू. माझे 2 शब्द सांगतो. हॅलो, सचिन म्हणतो ते अगदी खरं आहे. कारण कुलकर्णी सर आम्हाला वर्गात शिकवत असताना सांगायचे की 1000 माणसं एका बाजूला बसवा आणि 2 महिला एका बाजूला बसवा, त्यांचा आवाज तितकाच बुलंद त्या ठिकाणी असतो. तर त्याचीच प्रचिती काहीतरी सचिनला आज बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी आलेली दिसते. असो, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्नेश यत्ने करू. जगद्गुरु संत तुकोबरायांच्या वाणीप्रमाणे आणि वाक्याप्रमाणे ज्यांनी आम्हाला आयुष्यभर शिकवलं, आयुष्यभराची सुधोरी त्या ठिकाणी दिली. तरावया पार भवसिंधू आपण त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांची आठवण करणं आम्हाला गतप्राप्त आहे, असे विद्यार्थी की जे आम्हाला आमच्या शेजारी वर्गात बसणारे विद्यार्थी की जे आमच्या सोबत आज नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना आठवण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करण्याच्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांची नावं मी घेऊ इच्छितो की जे विद्यार्थी आज आमच्यामध्ये हयात नाहीत. प्रीतम कांबळे, महेश दीक्षित, गोपाळ कोकाटे, मनोज देवळांकर आणि अविनाश नागटिळ, ह्या सर्वांना आपण सर्वांनी उपस्थित मान्यवरांनी तसेच आमच्या सर्व पुस्तकांचा खर्च असेल, कपड्याचा खर्च असेल किंवा अन्य काही कार्यक्रम वगैरे असतील विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकेल. त्याचबरोबर जे विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडणार आहेत त्यांना एक ब्रिज लिंक म्हणून एक कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये आपण त्यांना लिंकेज प्रोव्हाइड करतो. तुमच्यातले काही उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, पुणे मुंबईला काही सर्व्हिसला असतील, तर त्यांनी ह्या जे काही सद्यस्थितीतील असणारे विद्यार्थी आहेत आणि पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी आहेत त्यांना पुणे मुंबईला गेल्यानंतर कुठेतरी इंटरव्ह्यूला मदत करणं किंवा अजून व्यवसायासाठी मार्गदर्शन करणं, अशा सर्व गोष्टी ह्या अभिप्रेत आहेत. तर त्या सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी काळजीपूर्वक कराव्यात अशी मी आमच्या सर्व माजी विद्यार्थी संघटनेतील सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो. विशेषतः तर आमचा हा संपूर्ण वाणिज्य शाखेचा परिवार आहे. आपण स्वतः वाणिज्य शाखेतील त्या ठिकाणी आहात. लँग्वेजेसचे जे शिक्षक आहेत त्यांचा खूप मोठा परिवार असतो. मग आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे सगळे त्यांचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. तर ह्या संपूर्ण परिवारातील विद्यार्थी हे अकाउंटिंगच्या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत. कोणी सनदी अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, कोणी बिल्डर, एक कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काही जण विद्यार्थी आहेत, काही आमचा एकंडे नावाचा विद्यार्थी जो मशिनरी आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये देखील त्या ठिकाणी आहेत. वकिलीच्या क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट केतके पाटील त्या ठिकाणी आहेत. शिक्षक पेशामध्ये त्या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. तर याचा फायदा मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की नक्कीच आगामी काळामध्ये सुद्धा आमचे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या बरोबरीनं त्या ठिकाणी राहून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना त्या ठिकाणी नक्कीच ठेवतील. आपण ज्या ज्या वेळेस आम्हाला आदेश द्याल त्या वेळेस आम्ही तत्परतेने त्या ठिकाणी हजर राहू. हा ज्या महाविद्यालयाने खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला शिक्षण घेता आलं. ज्यावेळेस आम्ही सर्वजण वाणिज्य शाखेमध्ये शिकत होतो त्यावेळेस शिक्षकांशी बोलणं म्हणजे खूप कठीण असायचं. आज संवाद हा एकदम 1 to 1 झालेला आहे. कुठलाही विद्यार्थी डायरेक्ट आम्हाला मोबाईलवरती फोन लावू शकतो, स्वतः प्राचार्यांना देखील फोन लावतो. परंतु त्या काळामध्ये मला आठवतंय की मी बागल सरांना माझ्या हयातीत फक्त 2दा बोललो. एकदा प्रवेश घेताना आणि एकदा पासआउट झाल्यानंतर ज्यावेळेस पेढे घ्यायला गेलो त्यावेळेस सर मी डिस्टिंक्शन मध्ये पासआउट झालोय, ओके कॉंग्रॅच्युलेट म्हणलं. एवढंच फक्त बोलणं, एवढंच फक्त संवाद त्या ठिकाणी वाचायचा आणि वर्गामध्ये जो काही असायचा तोच तेवढा फक्त संवाद असायचा. आणि त्याच माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे हे संपूर्ण विद्यार्थी आज त्या ठिकाणी आपल्या समोर यशस्वीरित्या त्या ठिकाणी दिसत आहेत. ही त्याचीच त्या ठिकाणी पोचपावती आहे असं मला वाटतं. यानंतर मी सर्व विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. सगळ्यांचा परिचय परत एकदा. तर चेहरे खूपच बदललेले आहे त्याच्यामुळं एवढं काही लक्षात राहिलं नाही. काही जणांनी म्हटलं सर मला ओळखलं काय, तर ओके. तर मी आता सध्या रिटायर आहे आणि सोलापूरला राहतो.
आणि माझा कौटुंबिक परिचय, 2 मुलं आहेत, 1 बायको आहे. मी शिकवताना वर्गात बऱ्याच जणांना माहिती होतं मी काय बोलतो. आणि मुलं आहेत ती दोघेही वेल सेटल्ड आहेत. एक अमेरिकेमध्ये असतो आणि एक स्वित्झर्लंडमध्ये असतो. आणि आम्ही दोघं सोलापूरला असतो. मी तिथं स्थायिक झालोय काही घरगुती कारणासाठी म्हणून. ओके, धन्यवाद. यानंतर आमच्या सहकार विषयाच्या त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य डॉक्टर जयशंकरराव देशमुख सर, कुलकर्णी सर, सोमवंशी सर, आमचे सर्व सहकारी प्राध्यापक शेळके मॅडम, नामदास मॅडम, शेळके सर आणि या ठिकाणचे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राचार्य नागरगोजे सर, संयोजक क्षीरसागर सर, लवे सर, खुने सर आणि सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी. आम्ही जवळजवळ या महाविद्यालयात मी एकूण 23 वर्ष सेवा केलेली आहे आणि याच महाविद्यालयाचा मी विद्यार्थी पण आहे. म्हणजे तुमच्यासारखंच मी या महाविद्यालयात 3 वर्ष वाणिज्य शाखेमध्ये शिकलेलो आहे. फक्त ही दगडी इमारत होती. आज या महाविद्यालयाचं संपूर्ण रूप बदललेलं आहे. अगदी गेटमध्ये प्रवेश केल्यापासून जर बघितलं आणि प्रत्येक प्राचार्याचं कसं आहे, हातभार लागत गेलेला आहे. नामांकित प्राचार्य वाळके सर सुरुवातीला होते, त्यानंतर जगताप सरांनी या महाविद्यालयाची पूर्ण विस्कटलेली घडी बसवलेली. AR पाटील सर असतील, दबके सर असतील, आज जयशंकरराव देशमुख सर असतील, प्रत्येक प्राचार्यांचा एक ठसा या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये त्यांनी उमटवलेला आहे आणि त्यामुळं महाविद्यालयाचं संपूर्ण रूप बदललेलं आहे. मला असा योग या ठिकाणी आला, या महाविद्यालयात मी शिकलो, याच महाविद्यालयात मी पुन्हा 23 वर्ष नोकरी केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये मी 4 वर्ष तासगाव, 8 वर्ष तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर आणि 23 वर्ष इथं, असे एकूण 35 वर्ष सेवा करून 2014 साली मी सेवानिवृत्त झालो. आज 10 वर्ष झालं. परंतु सतत माझे बरेचसे विद्यार्थी हसत खेळत असतात, त्यांच्यात मी सारखं मिसळतो आणि त्यामुळे आज मी जवळजवळ 70च्या जवळ आलो. पण आरोग्य एकदम माझं ठणठणीत आहे, कुठल्याही प्रकारची गोळी वगैरे नाही. केवळ आणि केवळ हे श्रेय सगळं तुमचं आहे. कारण विद्यार्थ्यामध्ये मी नेहमी वावरतो, आज खेळतो. भोसले सर आहेत इथं, त्यांच्याबरोबर मी खेळलेलो आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की आपण कुठेही अतिशय सगळ्या क्षेत्रात आपण प्रवेश केलेला आहे. विशेषतः वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असल्यामुळं आणि काही MCVC सगळेच्या सगळे व्यवहार त्यांना किंवा बाकीचे वक्तव्य पूर्ण करणं शक्य नाही, तरी सुद्धा ते 2 मिनिटांमध्ये मी माझे व्यक्त करतो. सत्काराला उत्तर देताना सगळी संख्या बघितल्यानंतर वाटलं की बाजूचा कार्यक्रम ठेवावा आणि तास घ्यावा. हे तास घेणे इतकी आपण त्या ठिकाणी जे आहे ते संख्या आहे, म्हणजे ही आनंदाची बाब आहे. 21 वर्षानंतर याच कॉलेजमध्ये तुम्ही मला येण्याचा त्या ठिकाणी जे आहे ते प्रयोजन केलेलं आहे, त्यामुळे धन्यवाद. सुरुवातीला जे संयोजक आहे त्या संयोजकाचे त्या ठिकाणी ते आभार मानतो. आपण सगळेजण त्या ठिकाणी जे आहे ती चालल्या त्या ठिकाणी आभार मानतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला उमेशचा फोन आला. आता सर्वांनी सांगितलं म्हणून मी सांगतो, मी त्यावेळेस इंग्लंडमध्ये होतो. इंग्लंडमध्ये होतो हे सांगण्याचं नाही, पण सर्वांनी सांगितलं म्हणून आता सांगायला काय हरकत नाही, कारण कुठेतरी व्यक्त होता पाहिजे माणसाला. आणि उमेश म्हणाला 17 तारखेला जर सर असं आहे ते गेट टुगेदर करायचं, तुम्ही या. ठीक आहे म्हणालो. त्याच्यानंतर मला परवा गौरव बागत भेटला, म्हटला सर 100% त्या ठिकाणी यायचा हा कार्यक्रम आहे. मग प्रश्न पडला की मी एकटाच येणार काय, कारण बाकीचे सगळे प्राध्यापक असले तर बरं ना, नाही तर मी एकटा यायचं, बाकी सगळे विद्यार्थी असायचे. मग मुलं म्हणाले सर काय आहे काय बाकीचे प्राध्यापक आहेत
आता मी एक दोनच गोष्टी फक्त सांगतो, त्याला उपदेश नाही किंवा कशा प्रकारचा सल्ला नाही. तुम्ही ज्यावेळेला त्या ठिकाणी जे आहे ते अगोदर शिकत होतात त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी पाल्य होतात. आता तुम्ही पाल्य आणि पालक झाला, डबल एंट्री बुक. त्याच्यानंतर साधारणपणे जे आहे त्याचं जीवन जगत असताना समाजामध्ये वागत असताना त्या ठिकाणी जे आहे ते आता बघितलं त्या ठिकाणी मुलं आहेत, त्या मुलांना शिक्षण देताना त्या ठिकाणी एवढंच शिक्षण द्या की पैशाच्या पाठीमागे तू लागू. फक्त त्या ठिकाणी जे आहे ते करत असताना जे आहे ते समाजाचं जे काही देणं असेल ते त्या ठिकाणी ते पूर्ण कर. काही शिकता आलं नाही तर कमीत कमी नीतिमत्ता जर त्या ठिकाणी ते शिकवला तरी सुद्धा सर्वसामान्यपणे त्या ठिकाणी जे आहे ते आपलं समाधान झालं असं त्या ठिकाणी मला हरकत नाही. त्याच्यानंतर सर्वसामान्यपणे घरामध्ये त्या ठिकाणी तिथं स्पर्श महत्वाचा. बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे ते असलेले आपले नातू आणि आजी आजोबा यांचा संपर्क येत नाही, स्पर्श होत नाही. त्यांना स्पर्श शिकवाना. आपला मुलगा त्या ठिकाणी जे ते करत असताना जे आहे ते घरामध्ये एखादी समजा कप फोडला असेल, फोडते ना, काय बिघडतंय. पण कप फोडला म्हणून त्याला त्या ठिकाणी जे आहे ते फोडेपर्यंत त्या ठिकाणी मारायचं हे सामान्यपणे आपल्या ह्याच्यामध्ये कक्षेमध्ये बसत नाही. आणि म्हणून सर्वसामान्यपणे फोडते ना काय करत नाही की नाही. त्याला समजा एखादा 35% मार्क पडले, काय बिघडतंय. 35% मार्क आज आपण त्या ठिकाणी ते समाजाच्या मध्ये 98%, 99%, 100% हे असे मार्क जर समजा आपण घेऊन समजा घ्यायला लागलो त्याच्या पाठीमागे लागलो तेच फुगत बघा ना. तो काय करतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती शिकवा. आणि संसार करत असताना मुलगा आणि मुलगी दोघांनाही सांगतोय सामान्यपणे त्या ठिकाणी ते आपले आई वडील हे सामान्यपणे आपल्यावरती त्या ठिकाणी अवलंबून नाही. पण त्यांना सर्वसामान्य एवढंच आहे की बाहेरून आल्यानंतर साधारणपणे त्या ठिकाणी त्याचा पत्नी महत्वाची आहे, त्याबद्दल वाद नाही काय. सर्व विद्यार्थी, आता मित्र आणि मैत्रिणी वगैरे काही म्हणण्याची वेळ नाही. तुम्ही मंडळी ते मोठे झालेले आहात. काही विद्यार्थी मला जेव्हा भेटतात त्यावेळेस मी त्या विद्यार्थ्यांना ओळखतच नाही आणि मग त्यांची केस वगैरे पांढरे झालेले असतात. आज मी मुलींना सांगितलं तुम्हाला सर्वांना भेटायचं म्हणून मी माझे केस काळे करून आले. तुम्ही मला ओळखणारच नाही. तर तुम्ही सगळेजण इथं आलात आणि मला इथे येण्याची संधी मिळाली. खरं तर खूप वर्षांनी मी या कॉलेजवर आले. मी इथं 27 वर्ष नोकरी केली आणि नंतर तुळजापूरला माझी ट्रान्सफर झाली. तुळजापूर माझं माहेरच आहे. त्या माहेरी 9 वर्ष नोकरी केली, अशी 34 वर्ष नोकरी झाली माझी. आता रिटायर होऊन मला 10 वर्ष झालेली आहेत. आता फक्त एकच काम आहे, स्वतःचं आरोग्य सांभाळणं, त्याच्याबरोबर कुटुंब सांभाळणं, कुटुंबातली छोटी छोटी बाळं सांभाळणं आणि ते कार्य चालू आहे. हे सगळं तुम्हाला थोडासा वैयक्तिक माझा थोडासा परिचय मला करून द्यायचा. मी ह्या ठिकाणी BEd केलं, BA केलं आणि नंतर नोकरीसाठी जरा भटकलो. पण इथं पाटील सर म्हणून होते, हनुमंतराव पाटील म्हणून. मग त्यांनी मला म्हणले की तू काही काळजी करू नको, तुला मी नोकरी देतो. त्याप्रमाणे मला नोकरी दिली त्यांनी, पण अर्धी नोकरी दिली. म्हणजे पण पिरियड नव्हते, कमी होते पिरियड. मग ती नोकरी मग मी पाटील सरला मग म्हणलं काय करू मी आता. तर जा म्हणले तुळजापूरला त्या हंगरकर उपाध्यक्ष म्हणले त्यांना भेट म्हणले, मग तुझं इथं काम होईल म्हणले. त्याप्रमाणे मी गेलो तुळजापूरला. गेल्यानंतर त्यांनी मग सांगितलं ठीक आहे म्हणले, मग तुला मुलगी द्यावं लागेल मला. तुला जर मुलगी तू करत असला तर मग म्हणले मी तुला इथं फुल टाइम करतो. मग मी म्हटलं ठीक आहे, आणि घरी विचारतो. मग त्याप्रमाणे मग मी हे. नमस्कार. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या 20 वर्षापूर्वी माझ्याबरोबर सहकारी म्हणून जे होते यांना मी प्रथम वंदन करते. जे तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात ते माझे दैवत आहात. ज्या दैवताने माझा यथोचित सत्कार केला, माझी आठवण ठेवली,
या प्रसंगी मला बोलावलं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. कारण सगळं काही मिळतं पण माणसं पुन्हा पुन्हा भेटत नाही. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यानंतर मी आदरणीय सरांना मी विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार मित्र. MCVC विषयाकडे आहे. MCVC फॅकल्टी हे जरा वेगळीच आहे. म्हणजे ज्यावेळेस मुलगा 10वी पास झाल्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये येतो त्या विद्यार्थ्याला फक्त 3च फॅकल्टी माहीत असतात, आर्ट, कॉमर्स आणि सायन्स. पण ही MCVC ही स्वतंत्र शाखा आहे. जे विद्यार्थी या MCVC शाखेकडे आले ते बऱ्यापैकी यशस्वी झाले असं मी म्हणतो. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आमचे मार्गदर्शक 2003च्या माझे विद्यार्थी मेळावा प्रसंगी उपस्थित असलेले, त्यावेळेस माझ्यासोबतच काम केलेले माझे कलिग असणारे प्राध्यापक मंगरेकर सर, प्राध्यापक सोमवंशी सर, प्राध्यापक कुलकर्णी सर आणि सध्या कार्यरत असलेले काही माझे लवे सर, पुणे सर, नागरगोई सर, साखरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ज्यांना आम्ही नात्यानं आणि लाडानंही त्या ठिकाणी दाजी म्हणतो ते शेळके सर, सौ शेळके वहिनी, गोंदकर मॅडम. तुम्हाला पूर्वीचं नंतरचं नाव माहिती आहे, पण पूर्वी त्यांचं रेकॉर्डवरचं नाव मला माहिती आहे, गोंदकर मॅडम, नामदास मॅडम आणि सर्व उपस्थित विद्यार्थी. सर्वप्रथम या महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयामध्ये या मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीलाच स्वागत करतो. आणि ज्या प्रेमानं, ज्या आपुलकीनं आपण या ठिकाणी या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आलेला आहात, तोच ठेवा, तीच आठवण कायम इथून पुढेही त्या ठिकाणी आपण ठेवावी अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षाही व्यक्त करतो. कारण म्हणजे हे सगळं सांगत असताना मला सुद्धा माझी ओळख तुम्हाला करून द्यावी असं त्या ठिकाणी वाटतंय. कारण सगळ्याच गुरुजनांनी ओळख करून देत असताना माझी ओळख करून देण्यासाठी म्हणून तुम्हाला फक्त 2च बाबी सांगतो की मी सुद्धा तुमच्यासारखाच समोर बसणारा या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. अगदी मागा कोणतरी म्हणलं की बॅक बेंचर मागे या बसायला, तसाच मी मागच्या बेंचवरतीच बसणार आहे. परंतु या महाविद्यालयाने दिलेलं शिक्षण आणि या महाविद्यालयाने दिलेले संस्कार घेऊन मी जी काही त्या ठिकाणी माझी वाटचाल ठेवली त्याच्यामुळं मी आज या पदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकलो. ही सगळी देणगी आहे की या महाविद्यालयाची आहे, या संस्थेची आहे. आणि ज्या संस्थेची स्थापना ज्या संस्थापकाने केलेली आहे त्या परमपूज्य बापूजींची ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही आम्हाला दिलेली ही बोलवण आहे. तर तुम्हाला माहिती असेल की ज्या संस्थेची स्थापना बापूजीने केली त्या संस्थेचं नाव देत असताना सुद्धा बापूजींनी जो विचार आणि एक दूरदृष्टी समोर ठेवून त्या संस्थेला जे नाव दिलं ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. ज्या संस्थेची स्थापना 1954ला झाली, आज 2024 आपण आलेलो आहोत. या संस्थेचा विस्तार एवढा झालेला आहे, तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही 2003 पर्यंत इथं होता, इथून पुढे त्या ठिकाणी विस्तार झाला. आज या संस्थेच्या 410 संस्कार केंद्र शाखा महाराष्ट्रातल्या 13 आणि बेळगाव जिल्हा कर्नाटकातला अशा 14 जिल्ह्यातून त्या ठिकाणी हा विस्तार झाला. एवढी मोठी ही शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते जे आजी माजी या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी आणि तुमच्यासारखे विद्यार्थी त्या ठिकाणी या संस्थेला लाभले, म्हणून या संस्थेची विकासाची घोडदौड ही पुढे कायम त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि इथून पुढेही त्या ठिकाणी अधिक विकास होईल अशी आपण त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू.
कारण या संस्थेची उभारणीच आहे ती एका विचारसरणीतून त्या ठिकाणी झालेली आहे. आणि संस्थेची स्थापना सुद्धा एका हाडाच्या शिक्षकाने केलेली आहे. हे सुद्धा तुम्हाला आता माहिती त्यावेळेस झालेलं असेल. बापूजी साळुंखे हे साधे शिक्षक होते आणि शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नोकरी घेण्या अगोदर शिक्षण घेत असताना त्यांची जी झालेली परवड होती, त्याची जी काही हालापेष्टा झालेल्या होत्या, त्या माझ्या बहुजन समाजातल्या पुढच्या पिढीच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी येऊ नयेत या दृष्टीनं बापूजींनी शिक्षण संस्था काढण्याचं ठरवलं आणि त्याच्यातून हा शिक्षण संस्थेचा वटवृक्ष त्या ठिकाणी निर्माण. बापूजींचा जन्म 9 जून 1919चा. हे तुम्हाला सांगतो एवढ्यासाठी की ही शुद्ध घेऊन तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे. तुम्ही आता चांगल्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये, कोणी वकिली क्षेत्रात आहे, कोणी शिक्षण क्षेत्रात आहे, कोण व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहे, ते सगळी मंडळी त्या ठिकाणी आपण आपली वाटचाल तुमची करतायत. परंतु हे करत असताना ज्या महामानवामुळे आपल्याला हे सगळं पुढे बघायला मिळालेलं आहे त्याचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक. ते परमपूज्य बापूजी साळुंखे यांचा जन्म 9 जून 1919चा रामापूर म्हणून एक खेडगाव आहे पाटण तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि तिथून बापूजी पहिलं 1 वर्षामध्ये असताना त्यांचे वडील वारले. 4 वर्ष वय झाले असताना त्यांची आई वारली आणि आई वडिला विना वाढलेलं ते पोरकं लेकरू ज्याला आपण म्हणतो, असे हे बापूजी भावांच्याकडे त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी शिक्षण केलं. प्राथमिक शिक्षण त्यांनी त्याच्या गावात केलं, माध्यमिक शिक्षण पुन्हा इस्लामपूरला त्या ठिकाणी केलं. आणि ज्या भावाकडे त्या ठिकाणी ते राहत होते तो भाऊच त्या ठिकाणी स्थलांतरित झाला, विस्थापित झाला. आणि मग त्यावेळेस आपलं शिक्षण कसं पूर्ण करायचं ही भ्रांत बापूजीच्या पुढे होती. आणि त्यावेळेस बोर्डिंग वगैरे अशा संकल्पना काही नव्हत्या. त्यावेळेस ज्या गल्लीत बापूजी त्या भावाकडे राहत होते त्या गल्लीतल्या काही कुटुंबाच्या ओळखी त्यांच्या झालेल्या होत्या. आणि भाऊ तिथून स्थलांतरित झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये 1-1 दिवस काम करायचं आणि तिथले 1-1 दिवसाचं जेवण घ्यायचं. असं आठवड्याच्या 7 वारामध्ये 7 कुटुंबाकडे जेवण करून आपला उदरनिर्वाह भागवायचा आणि त्याच्यातून शिक्षण घ्यायचं. अशा हालाकीच्या परिस्थितीतून बापूजीचं माध्यमिक शिक्षण झालं. नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी राजाराम कॉलेज कोल्हापूरला गेले. तिथं आप्पासाहेब परवजे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हा हुशार विद्यार्थी हे ओळखून बापूजीला त्यांनी जवळ केलं आणि पूर्ण उच्च शिक्षणाची जबाबदारी बापूजीची आप्पासाहेब पवारांनी घेतली. आणि ते घेतल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था त्या ठिकाणी उदयास आली होती, काम करत होती. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं कामकाज चालू होतं. त्यावेळेस कर्मवीर अण्णांच्या संस्थेमध्ये बापूजींनी शिक्षकी पेशा सुरुवातीला स्वीकारला आणि त्यांची कामाची धडक आणि विद्यार्थी घडवण्यासाठीची त्यांची धडपड बघून अण्णांनी त्यांना डायरेक्ट मुख्याध्यापक केलं. आणि जे हातकणंगले तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रुकडी म्हणून गाव आहे, त्या गावातली एक शाखा की जी गुरुकुल पद्धतीनं त्या ठिकाणी ती शाळा चालवली जायची. म्हणजे विद्यार्थी राहायला तिथंच, तिथली शेती करायची, काही जवळपासच्या खेड्यातून त्या ठिकाणी अन्नधान्य गोळा करायचं, त्यांना जेवण द्यायचं आणि त्यांना शिक्षणही द्यायचं. अशी जी पूर्वीची जी गुरुकुल सिस्टीम होती त्या पद्धतीने बापूजींनी तिथं काम केलं. जवळपास 100 ते 150 एकरची एरिया शेती करून त्या ठिकाणी शाळा चालवून विद्यार्थी घडवण्याचं काम बापूजी केलं. आणि हे करत असताना एक मनामध्ये त्यांच्या संकल्पना आली की एक माणूस अनवाणी रस्त्याने त्या ठिकाणी फिरतो, रानोवा सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी फिरतोय आणि शिक्षणाची दारं त्या ठिकाणी खुली करतोय. ते कर्मवीर अण्णा, त्या कर्मवीर अण्णांचं सुद्धा एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ज्यांना आपण भाऊराव पाटील म्हणतो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ध्येय, हे त्यांचं ब्रीद आहे. त्या कर्मवीर अण्णांनी आयुष्यभर डोक्यावरती कुठलंही आवरण म्हणजे टोपी फेटा काही घातला नाही आणि पायात कधी चप्पल त्यांनी घातली नाही. जोपर्यंत माझा खेडेपाड्यातला तळागाळाचा मुलगा शिकत नाही तोपर्यंत मी पायात पायतान घालणार नाही, डोक्यावरती शिरस्त्राण घेणार नाही. ही प्रतिज्ञा, ही त्यागाची प्रतिज्ञा घेऊन कर्मवीर अण्णांनी त्या संस्थेचा विस्तार केला. आज त्या संस्थेचे सुद्धा 450 ते 500 शाखा महाराष्ट्रामध्ये आहे.
मग अण्णा एवढं काम करू शकतात, मग आपण का करू शकणार नाही? आपण सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम केलं पाहिजे. हे मनाशी त्या ठिकाणी मनाशी गुणगाठ बांधून बापूजींनी मग कराडचा जो प्रीती संगम आहे, जिथं कृष्णा कोणीचा संगम आहे, जिथं स्वर्गीय आता यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे, तिथे एक कृष्णाचं मुरलीधराचं मंदिर आहे. तिथं त्या ठिकाणी संस्था स्थापनेचं त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली आणि 1954ला ही शिक्षण संस्था स्थापन केली. ही केल्यानंतर या संस्थेला नाव काय द्यायचं हे बरंचसं त्या ठिकाणी चर्चा विचार त्यावेळेसच्या त्याच्या सवंगड्यावरून त्यांनी केली. आणि त्यावेळेस रामानंद भारती नावाचे तासगावला एक खेडगाव असं आहे की जिथं ढवळी आणि तुरची, जसं आपल्याकडे घारीपुरी म्हणतो आपण, मध्ये ओढाच आहे, एकीकडे एक गाव आणि दुसरीकडे दुसरं गाव, तसं तिथं ढवळी तुरचे गाव होतं. तिथे रामानंद भारती नावाचे त्या ठिकाणी हे होते, धर्मगुरू होते. आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना मग त्यांनी सुचवलेलं नाव बापूजीला पटलं आणि त्यावेळेसपासून या संस्थेचं नाव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. आणि ह्या संस्थेची स्थापना 1954ला करून 55ला पहिली शाळा काढली आणि बघत बघत आज 2024 पर्यंत 410 शाखेपर्यंत विस्तार त्या ठिकाणी केला. हा विस्तार करत असताना बापूजींनी आणि कर्मवीर अण्णांनी सुद्धा दोघांनी विचार त्या ठिकाणी ठेवला की शिक्षणाची खरी गरज कुठं आहे. शहरी भागामध्ये त्यावेळेस बऱ्याच शाळा वगैरे होत्या, विलायती सुद्धा शाळा काय होत्या, परंतु खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यावरती जाऊन शिक्षण पोहोचवलं पाहिजे हे ओळखून कर्मवीर अण्णांच्या प्रमाणात बापूजींनी त्या ठिकाणी शाळा ह्या खेडोपाड्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला. आणि आज कोकण पट्टा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा असेल, आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी बापूजींनी शाळा काढल्या. आणि आज या संस्थेच्या हा शाखा विस्तार झाला. आणि हा विस्तार होत असताना मग नंतर पुन्हा बापूजींच्या डोक्यात आलं की आपण माध्यमिक शिक्षणाची सोय करून द्यायला, 10वी पर्यंत शिक्षण देतो, परंतु ह्या मुलांना त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची सुद्धा दारं उभी करून दिली पाहिजेत, उघडी करून दिली पाहिजे. आणि मुख्यत्वे करून तर मुलींना, कारण त्यावेळेस बुरखा पद्धतीची त्या ठिकाणी मुलींचं महिलांचं जीवन होतं, त्या मुलींना सुद्धा स्थानिक ठिकाणी उच्च शिक्षणाची सोय कशी करून देता येईल याचा प्रयत्न बापूजींनी केला. आणि त्याच्यातून तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की ज्या महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, ज्या महाविद्यालयात आज आपण या ठिकाणी हा मेळावा घेतोय, हे संस्थेचं पहिलं महाविद्यालय 1959ला बापूजींनी काढलं. उच्च शिक्षणामधलं पहिलं पाऊल हे आपल्या मराठवाड्यात बापूजींनी टाकलं. त्याच्यानंतर मग कोल्हापूर, सांगली, सातारा, आज जवळपास संस्थेची 25 महाविद्यालय, परंतु पहिल्या महाविद्यालय असण्याचा जो सन्मान आहे, मान आहे, तो या महाविद्यालयाला आहे. 1959ला स्थापन झालेलं हे महाविद्यालय. हे महाविद्यालय काढत असताना सुद्धा त्याच्याही पाठीमागचा इतिहास आहे, आता तो काय फारसा सांगत बसत नाही. फक्त हे महाविद्यालय काढल्यानंतर या महाविद्यालयाला नाव काय द्यायचं, कारण बरीचशी नावं आपण बघतो की व्यक्तिगत किंवा काही उद्योगपतीची, देणगी देणाऱ्यांची, अशा पद्धतीची नावं दिली जातात. परंतु बापूजींनी त्यावेळेस किती आला. आणि हे सगळं जे काही प्रॉपर्टी जमा केलेली आहे, जे काही संस्था शाखा उभा केल्या आहेत, ह्या समाजाने दिलेल्या देणगीतून त्या ठिकाणी केलेल्या आहे. कुठल्या देणगीदारांच्याकडे, उद्योगपतीकडनं, सावकाराकडनं किंवा उद्योगपतीकडनं पैसे घेऊन उभा केलेला आहे. सर्वसामान्यांच्याकडनं 1 रुपया देऊ दे, कुणी 5 पैसे देऊ दे, कुणी 10 रुपये देऊ दे, ते जमा करायचे, त्याच्यातून शिक्षणाच्या संस्था काढायच्या, शाखा काढायच्या. या भूमिकेतून बापूजींनी ही संस्था काढली आणि त्या पद्धतीने शाखाचा विस्तार केला. आणि हे पहिलं महाविद्यालय काढल्यानंतर या महाविद्यालयाला काय नाव द्यायचं हे ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रश्न आला, त्यावेळेस बापूजींनी कुठलंही देणगी स्वीकारायची नाही, कुणाचे नाव स्वीकारायचं नाही, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचाही त्याच्यात आश्रय घ्यायचा नाही. मग विवेकानंदांचे गुरु असणारे रामकृष्ण परमहंस, त्यांचं नाव देण्याचं बापूजीच्या डोक्यात आलं. त्या प्रमाणात ते नाव आज या महाविद्यालयाला रामकृष्ण परमहंस महाविद्यालय म्हणून त्या ठिकाणी नाव दिलं. आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्हाला विद्यापीठात गेलो, कुठे गेलो ना, सर तुमच्या कॉलेजचं नाव असं कसं काय, इतक्या मोठं जुन्या कुठल्या तर पश्चिम बंगालमधल्या माणसाचं नाव तुमच्या इथे कसं काय. आमच्या संस्थेच्या विचाराची ठेवणच ही आहे की ज्यांनी देश उभारणीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी आणि समाज उभारणीसाठी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या धर्मगुरूंची, त्या महामानवांची नावं संस्थेला द्यायची. म्हणून आज संस्थेच्या महाविद्यालयात तुम्ही नावं घेतली
तर हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, सातारला गेला तर लालबहादूर शास्त्री महाविद्यालय नावाचं महाविद्यालय, कोल्हापूरला गेला तर विवेकानंदांच्या नावानं त्या ठिकाणी महाविद्यालय, अशी ही नावं दिलेली आहेत. आणि नंतर मग पुढच्या पिढीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी बापूजीने एवढं आमच्यासाठी उभा करून दिले, मग बापूजीच्या साठी आपण काय केलं पाहिजे म्हणून बापूजींच्या नावानं पुन्हा काही इन्स्टिट्यूट आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं. तर असा हा सगळा इतिहास आहे. आणि अशा पद्धतीने 1959ला हे महाविद्यालय सुरू झालं आणि त्यावेळेसपासून या महाविद्यालयाची जी काय अकॅडमिक एक्सलन्स डेव्हलपमेंट आहे ती वरचेवर चांगल्या पद्धतीनेच वाढत गेली. सुरुवातीला अगदी काही याच्यावरती बोटावरती मोजण्याची मुलं असणारं हे महाविद्यालय आज या महाविद्यालयाची संख्या जवळपास 4 ते 4,500 विद्यार्थ्यांची आहे. इथंच आपल्याकडंच याच महाविद्यालयाच्या अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं सेंटर आहे, तिथंही जवळपास 3-3,500 विद्यार्थी आहेत. आपल्याच परिसरामध्ये DED आणि BEd कॉलेज आहे, तिथं जवळपास 300-350 विद्यार्थी आहेत. आणि त्याच्यावरती परमोच्च त्या ठिकाणी परमोच्च अशा पद्धतीचं कार्य संस्थेचं बघितलं तर एक विधी महाविद्यालय आपल्या संस्थेचं एकमेव विधी महाविद्यालय या ठिकाणी आपण सुरू केलं. तिथं सुद्धा प्री लॉ, डिग्री लॉ आणि PG लॉ सगळ्या पद्धतीचं शिक्षण आहे. तिथंही त्या ठिकाणी जवळपास 1,500 ते 2,000 विद्यार्थी, म्हणजे एंटायर ह्या प्रिमायसेस 7 एकराचा जो आहे त्याच्यामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी आज त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचं काम करतात. आणि ही सगळी किमया कोणामुळे झाली आहे? बापूजींच्यामुळे झाली. एक तुम्ही कल्पना करा की बापूजी आले नसताना या भागामध्ये हे महाविद्यालय काढलं नसतं तर तुम्ही आम्ही शिकलो असतो का? शक्यच नव्हतं आपल्याला शिक्षण. आणि तसं वातावरणही शैक्षणिक फारसं नव्हतं. आपला आर्थिक मागासले पण मराठवाड्याचं तर होतच. कुठलं कृषीविषयक क्रांती झालेली नव्हता, कुठला विकास नव्हता, औद्योगिक क्रांती काही नाही आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी शिक्षण घेणं आणि नोकरी करणं याच्याशिवाय आपल्याला अजून सुद्धा पर्याय नाही. आणि ती शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं बापूजींनी आपल्याला करून दिलं. म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण सुदैवी आपण त्या ठिकाणी समजायचं की आपल्याला बापूजीने उभा करून दिलं म्हणून या ठिकाणी आपण हे आज एकमेकाला त्या ठिकाणी एकमेकाशी भेटू शकलो. काय तर शक्यच नाही. हे खरी कृतज्ञता ही बापूजींच्या प्रती आपण त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी ही जाणीव, ही आठवण कायम ठेवावी आणि पुढची वाटचाल आपण करावी, एवढ्यासाठी हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे. आज या महाविद्यालयाचं जे काही क्रीडा क्षेत्रातलं नैपुण्य असेल, परवाच मागच्याच रविवारी एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा इथं झाला. दर आठवड्याला त्या बॅचचे मेळावे या ठिकाणी होतात. मागच्या आठवड्यामध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये 1981 ते 85च्या दरम्यान जेवढे युनिव्हर्सिटी प्लेयर्स झालेले आहेत, नॅशनल प्लेयर्स या महाविद्यालयाचे झालेले आहेत, ते सगळे एकत्रित आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक अभिनंदनाची बाब तुम्हाला सगळ्या सांगायला हरकत नाही की त्या 4 वर्षात 4 शिवछत्रपती पुरस्कार या महाविद्यालयात आणि ते सगळे त्या दिवशी उपस्थित. एकूण आम्ही आता नॅकसाठी आम्ही संकलन केलेले जवळपास 11 ते 12 शिवछत्रपती पुरस्कार या महाविद्यालयाचे. दरवर्षी गोल्ड मेडलिस्ट परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येणारे बरीचशी मुलं या महाविद्यालयाची. आत्ता सुद्धा मी आल्यापासून पाहतो, मी 2018ला या महाविद्यालयाचा चार्ज घेतला त्यावेळेस पासून पाहतोय की दरवर्षी एक तरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही BSc किंवा BCom कडे गोल्ड मेडलिस्ट विद्यापीठातून पहिली येण्याची मानकरी करण्याचं काम. ती परंपरा अजूनही कायम आहे. क्रीडा क्षेत्रात असू दे, शैक्षणिक क्षेत्रात असू दे, सामाजिक क्षेत्रात असू दे, तुमचे NCC मधले त्या ठिकाणी विद्यार्थी असू दे, हे बरेचसे त्या ठिकाणी. मग एक लखदेवे नावाच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की मला NCC मुळे स्पिरिट मिळाले, मी मिलिटरीत भरती झाली. म्हणजे ही सुद्धा आठवण. आणि जर त्यावेळेस तरी NCC घेतलीच नसती तर मिलिटरी बघायलाच मिळाली नसती. म्हणजे ज्या गोष्टी आपण त्या वयामध्ये करतो ना त्याची कुठंतरी भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याची आठवण येतेच आणि त्या पद्धतीनं आपल्याला संधीच आपल्या त्या भविष्यात मिळते. त्या पद्धतीनं ही जी काही संस्थेनं आपल्याला उभा केलेलं संस्कार केंद्र आहे हे सगळ्यांनी आठवणीत ठेवावं. आणि जो बापूजीने दिलेला जो विचार आहे, या संस्थेनं दिलेलं जे काही ध्येय ब्रीद आहे
हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काय आहे. म्हणून मगा जो उल्लेख आता आंगरकर सरांनी केला, मगा कुणीतरी केला, की तुम्ही कुठल्या पदावरती गेलेला त्या उंचीपर्यंत आमच्या महाविद्यालयाला त्याचं भूषण असतं. मी त्याच्याही पुढे जाऊन त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही कुठल्याही पदावर गेला, कुठेही गेला, तर त्याच्यापेक्षा तुम्ही संस्काराने किती उंचीवर गेला हे फार महत्वाचं. कारण या संस्थेची जी काही विचारधारा आहे तीच विचारधारा सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण. ज्ञान घेऊन तुम्ही तर मोठ्या होणारा, तुम्हाला पदवी घेऊन शिक्षण घेण्यासाठीच या ठिकाणी येतात. हे घेत असतानाच तुम्ही विज्ञानाचे त्या ठिकाणी संशोधनाचे शोधक वृत्तीनं पुढे जावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि हे सगळं करत असताना कितीही मोठा झाला तर आपला मूळ जी संस्कार आहे, मूळ जी संस्कृती आपली, ती कुठेही आपल्या पायदळी तुटली जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून या विवेकानंद शिक्षण संस्थेचा कुठलाही विद्यार्थी कुठेही दिसला तो सुसंस्कारीच आहे. शिक्षक भेटला, आपला गुरु भेटला की त्याच्या प्रती तो कृतज्ञ झालाच पाहिजे. अशा प्रकारचे संस्कार हे त्याच्यावरती झालेले आहेत हे ओळखण्यासाठी म्हणून समाजात तुम्ही तुमची ओळख त्या पद्धतीने करून दिली पाहिजे. आज हे मेळावे घेताय तुम्ही, हे कशासाठी घेताय? काय सचिन शिंदेला गरज पडली होती? सचिन शिंदे आज एक मोठा उद्योजक आहे. बघा त्यांनी त्याच्या परिचयामध्ये त्या ठिकाणी सांगितले की 70% इन्व्हेस्टमेंट ही त्याची दुसऱ्या शहराच्या अवतीभोवती त्याची आहे. म्हणजे एक मुलगा एवढं त्या ठिकाणी काम करू शकतो. आणि हे करत असताना त्या ठिकाणी तुम्हा सगळ्याला एकत्र करून आपल्या शाळेप्रती, आपल्या महाविद्यालयाप्रती, आपल्या गुरुजनाप्रती जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी हा जो समारंभ घेतला ना, याच्यातूनच खऱ्या अर्थानं आमच्या संस्थेचं फलित झालं असं मी मानतो. खरा संस्कार तुम्ही जपलाय आणि त्याच पद्धतीनं भविष्यात सुद्धा वाटचाल करायचा. पैसा हा गौण आहे. किती पैसा तुम्ही कमवला आणि किती मोठा घेऊन बसला तर शेवटी शुगर झाल्याशिवाय आणि औषध गोळ्या घेतल्याशिवाय मग त्याला पर्याय राहतो. पण त्याच्यापेक्षा आपल्या सवंगड्यामध्ये एकत्रित येऊन आपले जे काही सुखदुःख आहेत ते एकमेकांमध्ये वाटून घेऊन जर का त्या ठिकाणी समाधानानं आयुष्य जगलं तर त्याच्या इतकं मोठं पण कुठलंही नाही आहे. जेवढं आरोग्य तुमचं चांगलं राहील, जेवढं दीर्घायुष्य तुम्हाला मिळेल, तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगण्याचं समाधान त्या ठिकाणी मिळेल. त्या दृष्टीनं जे दिलेले संस्कार या संस्कार केंद्रांना आहेत, या महाविद्यालयात दिलेले जे संस्कार आहेत ते घेऊनच तुम्ही तुमची भविष्यातली वाटचाल करत जा, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मी सुद्धा या महाविद्यालयाचाच विद्यार्थी असल्या कारणानं आणि तिथंच प्राध्यापक म्हणून सुरुवात डॉक्टर आंगरकर सर, कुलकर्णी सर होते त्यावेळेस आम्ही कले म्हणून काम केलं. फक्त पुढे संधी कामातून त्या ठिकाणी मिळत गेली आणि मग प्राचार्य म्हणून याच महाविद्यालयामध्ये आलो आणि शेवटी आता इथूनच निवृत्त होईल असं वाटतंय. म्हणजे विद्यार्थी दशेपासूनची सुरुवात ते सेवानिवृत्तीपर्यंतचा कालखंड हा एकाच शिक्षण संस्थेमध्ये घालवण्याचा भाग्य माझ्यासारख्या एका सर्वसामान्य आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला मिळालेलं हे लक्षात. आणि हे खरे उपकार समजतो मी हे परमपूज्य बापूजी. तुम्हाला एक आठवण सांगतो, सचिन शिंदे तुमच्याच गावचे विद्यार्थी या महाविद्यालयाचे माजी होते, देवानंद शिंदे. आम्ही बाजूलाच होतो. म्हणलं काय झालं मग, काय चुकलं का काय? म्हणलं काय याला काय त्रास होणार म्हणून त्याला विचारलं देवानंद काय झालं, कारण तो माझ्या नंतर 1 वर्ष पाठीमागं होता, माझ्यामुळेच होतं शिकत. म्हणजे एकेरी भाषेत बोलत होतो आम्ही. तर नाही म्हणला, मला आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुठंतरी परतफेड करण्याची संधी मिळाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि सांगताना त्यांनी म्हणलं की हा महामानव जर इथं आला नसता आणि यांनी जर कॉलेज इथे काढलेलं नसतं, उच्च शिक्षणाची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली नसती, तर माझ्यासारखा एका पोलीस कॉन्स्टेबलचा पोरगा, विजार शर्ट घालून शिक्षण घेतलेला पोरगा हा आज कुलगुरू होऊ शकला नसता. ही भावना त्यांनी त्या ठिकाणी बापूजींच्या पुढं नतमस्तक होऊन त्या ठिकाणी ही खरी जाणीव. आणि एवढ्यावर ते थांबला नाही. ज्यावेळेस कुलगुरू पदाचा चार्ज घेतला, कुलगुरू म्हणजे आमच्या त्या विद्यापीठ कार्यक्षेत्राचा सर्वोच्च पदाधिकारी, तर त्यांनी चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापूरला त्याच
त्याच भूमीमध्ये बापूजीची समाधी आहे. चार्ज घेतल्यावर पहिला जाऊन तो समाधीला त्या ठिकाणी दर्शन घेऊन आला. मग आमच्या संस्थेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कळून चुकलं की बाबा हा कुलगुरू इथं पहिल्यांदा आला आणि न सांगता आला आणि हार घालून गेला. मग त्याचा त्या ठिकाणी माहिती काढली तर तो रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि ती जाणीव ठेवून तो इथं समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेला होता. मग त्याचं त्या ठिकाणी सत्कार समारोह वगैरे नंतर झाले. तर ही जी कृतज्ञतेची भावना आहे ना, ही भावना आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जोडली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हेच खरे संस्कार आहे. शेळके सरने आधी पोट तिडकीनं तुम्हाला सांगितलं की काही करा, कितीही करा, पण आईबापाला विसरू नका. आज काय कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पिढी चाललेली. IT सेक्टरमध्ये गेलो आपण, उच्च शिक्षण घेतलं, मोठ्या पदव्या घेतल्या, कुठं कुठं गेलो, पण तो स्वतःच्या आईबापाची जर आपण त्या ठिकाणी जाण ठेवली नाही, स्वतःच्या आईबापाची ओळख आपल्या मित्रमैत्रिणीला करून देताना ही माझ्या घरची मोलकरी नाही ना, हा माझा बागकामाला पाणी देणारा त्या ठिकाणी माळी आहे अशी म्हणून जर करून देणारी जर ओळख त्या मुलांनी करून दिली तर त्याच्या इतक्या वेदना त्या आईबापाला कुठल्याही वेगळ्या होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आई ज्याने आपल्याला त्या ठिकाणी हे जग दाखवलेलं आहे, ज्याने आपल्याला या ठिकाणी या समाजामध्ये त्या ठिकाणी संस्कार देऊन वाढवलेला आहे आणि ज्या शिक्षण संस्थेने आणि ज्या गुरुदेव कार्यकर्त्यांनी आपल्यावरती संस्कार घडवलेले आहेत, हे कधीच आयुष्यात विसरायचे नाही. हे विसरलं की आपण पराभवी झालोच म्हणून किती पैशानं मोठा झाला तर काही त्याला किंमत नाही. मरावी परे कीर्ती रूपे वरवे. आज तुम्ही छत्रपतींच्या आम्हाला त्या ठिकाणी मूर्ती भेट दिलेल्या आहेत, त्यांची कीर्ती सुद्धा त्या ठिकाणी लक्षात असायला पाहिजे. किती आयुष्य तुम्हाला मिळते, परंतु त्या आयुष्यामध्ये काहीतरी आपण समाजाप्रती करून दिलं पाहिजे ही मात्र जाणीव त्या ठिकाणी कायम तुम्ही ठेवावी. आणि त्यासाठीच म्हणून हा संस्काराचा धडा हा तुम्हाला त्या ठिकाणी सांग. आणि एक लक्षात ठेवा, संस्काराच्या याच्यासाठी कुठलीही पाठशाळा, कुठलाही अभ्यासक्रम, कुठलाही परीक्षा त्याच्यासाठी नसते. हे अंगीकारायचं असतं, स्वीकारायचं असतं. मला सुद्धा तुम्हाला सांगायला आठवतंय की मी विद्यार्थी असताना मी BCom झाल्यानंतर एका बँकेमध्ये, नॅशनल बँकेमध्ये नोकरीला होतो. परंतु मला शिकवणारे जे शिक्षक होते, प्राध्यापक होते, त्यांच्याकडे बघून आपणही प्राध्यापक व्हायचं म्हणून बँकेतली नोकरी सोडून पुन्हा औरंगाबाद M.Com वगैरे करून प्राध्यापक झालो आणि त्याचं त्या ठिकाणी समाधान मला लाभलं. पण म्हणजे हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश आहे की गुरुप्रती गुरुजनांनी जे काय आपल्याला दिलेलं आहे, गुरुंनी दिलेले जे संस्कार आहेत, गुरुजनांचं जे आचरण होतं, जे वागणं होतं, जे बोलणं होतं, हे सगळं अंगीकारून त्या ठिकाणी आपला आपण व्यक्तिमत्व विकास घडवायचा असतो. तोच खरा संस्काराचा धडा असतो. त्याला कोणीही तुम्हाला वेगळं प्रकरण किंवा कोणी त्या ठिकाणी तुम्हाला सांगायला येणार नाही. हे आत्मसात करायचं असतं, अनुकरण करून करायचं असतं. एवढं फक्त तुम्ही करा. आणि संस्कार जे आहे बापूजीने दिलेले, बापूजीने दिलेलं जे काही ब्रीद आहे ते कधीही विसरू नका. ते घेऊन जर तुम्ही त्या ठिकाणी शिबिरे घेऊन जर आयुष्याची वाटचाल इथून पुढची जर तुम्ही करत गेला तर तुम्ही कुठेही त्या ठिकाणी अपयशी होणार नाही. अशा प्रकारचा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी आमच्या प्रती जी कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल सगळ्यांचंच मी या ठिकाणी कौतुक करतो आणि भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. खरं तर सर्वच शिक्षक या ठिकाणी बोलत होते. त्यावेळेस परत एकदा मला वाटलं की परत एकदा आम्ही रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहोत. अगदी आज 30 सेकंदमध्ये रील्सचा जो जमाना आहे अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस कुलकर्णी सर बोलत होते त्यावेळेस सुद्धा मला वाटलं की आम्ही आता SP चा पिरियड अटेंड करत आहोत. म्हणजे इतक्या त्वरित गतीने ह्या सर्व गोष्टी परत एकदा उजाळा त्या ठिकाणी मिळाला. आदरणीय देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की बापूजी साळुंखे यांनी 1954 साली लावलेलं जे छोटासा वटवृक्ष होता, छोटंसं रोपटं होतं, त्याचं आज या ठिकाणी वटवृक्ष झालेला आहे. ह्या खरं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी भाग्यवान आहोत सर की रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासारख्या महाविद्यालयामध्ये आम्हाला शिकायची संधी मिळाली. आम्ही ज्या वेळेस औरंगाबाद असेल विद्यापीठ स्तरावरती त्यावेळेस शिक्षण घेतो आणि ज्यावेळेस महाविद्यालयाचं नाव समजतो की रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे त्यावेळेस निश्चितच ॲप्रिशिएट केलं जातं.
कारण या महाविद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारे कॉफी चालत नाही. जे शिक्षण दिलं जातं ते अत्यंत दर्जेदार आहे. जे शिक्षक होते ते सुद्धा अत्यंत दर्जेदार पद्धतीने आम्हाला शिकवत होते. वेगवेगळ्या कन्सेप्ट आज सुद्धा आम्हाला त्या क्लिअर कन्सेप्ट त्या ठिकाणी आठवतात. मग सर्वच विषय ज्या असतील आणि त्याच ज्ञानाच्या भरोशावरती आज आपल्या समोर दिसणारी जी काही मंडळी आहे ती आपापल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी यशस्वीरित्या त्या ठिकाणी आहेत. त्यांचा पाया हा अत्यंत मजबूत आहे आणि त्यामुळेच त्या कितीही मजली तरी इमारती त्या ठिकाणी चढवत असतील तर त्या सुद्धा एकदम भक्कम त्या ठिकाणी असतील अशी देखील मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. खरं तर सगळ्यांनाच भरून आलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या भावना त्या ठिकाणी आणखीन व्यक्त त्या ठिकाणी करायच्या आहेत. या महाविद्यालयामध्ये जे शिक्षण दिलं जातं, मी सर अनेक विद्यार्थी आम्ही पाहतो आमच्याबरोबर असणारे विद्यार्थी विद्यापीठात येतात किंवा असं ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळते. त्यावेळेस साहजिकच दोन विद्यार्थ्यांना डिफरन्शिएट त्या ठिकाणी आम्हाला त्वरित जाणवतो. विद्यापीठातील अधिकारी लोकांना देखील त्या ठिकाणी जाणवतो की ज्या पद्धतीची कार्यक्षमता आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्याचं एकमेव कारण ते आहे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय. आपल्या आजूबाजूला असंख्य महाविद्यालय त्या ठिकाणी आहेत. आज खरं तर शिक्षणाचा बाजार त्या ठिकाणी मांडलेला आहे, परंतु त्या सुद्धा बाजारामध्ये एक ज्ञानाचं आणि संस्काराचं केंद्र केवळ ज्ञानच नाही तर आदरणीय शेळके सरांनी त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संस्कार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे मॅगझिन्स जे मासिक आहेत त्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस सुद्धा तत्कालीन प्राचार्य असतील आपल्या आपल्या संपादकीय भाषेमध्ये सुद्धा संस्कार केंद्र म्हणूनच या महाविद्यालयाचा त्या ठिकाणी उल्लेख करायचे आणि ते खऱ्या अर्थाने एक संस्कार केंद्र आहेत. सरांनी सांगितलं की आधुनिक शिक्षण आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी हे तुम्ही पाहताय त्यांनी बऱ्याचशा डिग्र्या पुढच्या काळामध्ये जरी घेतल्या असतील तरी सुद्धा ग्रामीण भागातील नाड त्या ठिकाणी अजून सुद्धा त्यांनी तोडलेली नाही आहे, ती जुळून ठेवलेली आहे. मातीशी नातं हे घट्ट आहे आणि ह्या सर्व परिसरामध्ये आमचे विद्यार्थी हे रमलेले आहेत. आज संपूर्ण दिवसभर हे विद्यार्थी या ठिकाणी असणार आहेत. या निमित्ताने मी जास्त काय अधिक वेळ घेणार नाही. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी मी भोसले सरांना विनंती करतो आणि लोंढे सरांना देखील विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन त्या ठिकाणी करावं. शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धिवैभवाने तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद आज या महाविद्यालयामध्ये ॲकॅडमिक इयर 2003ची बॅच आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयसिंगरावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर सर्व गुरुजन वर्ग, मला नावं एवढी माहीत नाहीत, त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि यानंतर जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे, सगळ्यांना माहीत आहे, जिथं आपण नाश्ता केलेला आहे तिथं जायचं आहे आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा इथंच येऊन कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांची मनोगत तुम्ही व्यक्त होऊ शकता. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. विसरून जाओ सारे क्षणभर जरा विसार